गावातून म्हणजे एक होऊन सगळ्यांनी दादांना सपोर्ट करायचं ह्या विचाराने सगळ्यांनी एकाच पक्षाला म्हणजे आम्ही सपोर्ट दिलेला आहे। त्यामुळे सचिन दादांना भरपूर मतं मिळेल असेल आम्हाला आशा आहे। याच्या मागचं कारण काय, दादांना सपोर्ट करण्यामागचं गावासाठी काय कल्याणकारी काम सपोर्ट करण्याचं कारण म्हणजे दादांनी भरपूर आम्हाला निधी दिलेला आहे प्रत्येक योजनेतून। त्यामुळे दुसऱ्याने गावासाठी दुसरं काय पाहिजे आम्हाला। बरोबर, निधीच्या संदर्भात वगैरे भरपूर त्यांनी निधी वगैरे दिलेला आहे गावात, तसे प्रकारे कामही चालू आहेत। त्यामुळे गावकऱ्यांनाही माहिती आहे म्हणजे काम करणारा माणूस हा। तर आता आपण तोगराळे गावातील पंच कमिटीच्या सर्व लोकांचा जे इंटरव्ह्यू घेणार या ठिकाणी तोगराळे गावचे सरपंच आहेत, या ठिकाणी तोगराळे गावचे ज्येष्ठ नागरिक, आपल्या सर्वांचे लाडके नेते मुगळे साहेब या ठिकाणी आहेत व त्यासोबतच आपलं पूर्ण तोगराळे गावातील धडाडीचे नेतृत्व असलेली सर्व तरुण पिढी सुद्धा या ठिकाणी आहे। तर सर्वात पहिला आपण सरपंच साहेबांशी बोलूया, ज्यांनी कल्याण शेट्टी साहेबांचं खूपच जोरदार स्वागत केलं होतं तोगराळे गावामध्ये। तर कसं आहे पूर्ण वातावरण, कसं आहे तोगराळे गावचं वातावरण? बघितलं तर सध्या आपल्याकडे सचिनदादांना भरपूर चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि गावात एकदम शांततापूर्ण याच्यामध्ये आनंदाच्या वातावरणात आपलं मतदान झालेलं आहे। काही तंटे नाही, वाद नाही, विवाद नाही, पूर्ण गावकरी मंडळी सगळे म्हणजे सगळ्या पक्षाचे वगैरे नेते सगळे आम्ही गावातून म्हणजे एक होऊन सगळ्यांनी दादांना सपोर्ट करायचं ह्या विचाराने सगळ्यांनी एकाच पक्षाला म्हणजे आम्ही सपोर्ट दिलेला आहे। त्यामुळे सचिनदादांना भरपूर मतं मिळेल असेल आम्हाला आशा आहे। याच्या मागचं कारण काय, दादांना सपोर्ट करण्यामागचं गावासाठी काय कल्याणकारी काम? सपोर्ट करण्याचं कारण म्हणजे दादांनी भरपूर आम्हाला निधी दिलेला आहे प्रत्येक योजनेतून। त्यामुळे दुसऱ्याने गावासाठी दुसरं काय पाहिजे आम्हाला। बरोबर, निधीच्या संदर्भात वगैरे भरपूर त्यांनी निधी वगैरे दिलेला आहे गावात, तसे प्रकारे कामही चालू आहेत। त्यामुळे गावकऱ्यांनाही माहिती आहे म्हणजे काम करणारा माणूस हा नेतृत्व केला पाहिजे। बरोबर, गावकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे दादांना। मग अजून काय म्हणतो, ह्याचं आपलं लाडकी बहिणीचं काय इफेक्ट पडेल का या मतदानावर पूर्ण? हो अर्थातच, कारण लाडक्या बहिणींच्या त्या योजनेमुळे बऱ्याचशा आपल्या महिला वर्गांनाही म्हणजे त्यांनाही एक प्रकारे काहीतरी एक छोटीशी काय होईना मदत म्हणून आहे। त्यासाठी त्यांच्यामध्येही पूर्ण आनंदाचं वातावरण आहे। त्यांनाही जास्त काही आम्हाला समजवण्याची गरज पडली नाही। ते स्वतःहून आम्ही त्यांचे मतं विचारत होते, ते स्वतः म्हणत होते की आम्हाला दादांनाच मतदान करायचं आहे। त्यामुळे आम्हाला काही अशी जास्त अडचण आली नाही। पुढील 5 वर्षात काय एक्सपेक्टेशन आहेत तुमचे दादांकडून? दादा किंवा मेत्रे साहेब कोणी पण जिंकून येईल त्यांच्याकडनं गावाकरिता? एक्सपेक्टेशन म्हणजे गावातील ज्या बेसिक गरजा आहेत म्हणजे ज्या म्हणजे रस्ते म्हणा, रोड, लाईट्स वगैरे, पाण्याची सोय वगैरे, शिक्षणासाठी वगैरे, ह्या सगळ्या बेसिक गरजा पूर्ण व्हायला पाहिजे गावासाठी। कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्या गावात 600-650चा आकडा पार झालेला आहे ह्याचं वोटिंगचं। टोटल वोटिंग किती आहे गावामध्ये आता सध्याला? 837 आहे। 837 म्हणजे लगभग 75% मतदान तुमच्या गावात झालेलं आहे आतापर्यंत। 650 पर्यंत मतदान झालेलं आहे। खूपच चांगलं आहे। आणि तुमचं टार्गेट किती होतं, म्हणजे किती टक्के व्हायचं टार्गेट केलं? आमचं 90, 85-90% पर्यंत होतं, झालेलं तरी बऱ्यापैकी। आणखीन आहे वेळ आपल्याकडे, तरी बघू किती आशा आहे। तर आणि कितीची लीड बसेल म्हणतो सचिन दादांना गावाकडून? लीड तर भरपूर 70-75% पर्यंत लीड भेटला आम्हाला अशी आशा आहे। म्हणजे जेवढे पण मत पडले ते तुमच्या हिशोबाने सगळे दादांच्याच नावावर पडले तसं म्हणायचं तुम्हाला? हो हो। तर धन्यवाद साहेब, खूपच सुंदररित्या तुम्ही या ठिकाणी पूर्ण गावचं मत जे आहे दिलेलं आहे। मुगळे साहेब पण बोलणार होते परंतु त्यांची तब्येत जरा खराब आहे, नाजूक आहे, त्यामुळे जे आहे त्यांनी बोलले नाहीत। आणि 84 वय असून सुद्धा त्यांनी आपल्या दादांकरिता जे आहे प्रचार केलेला आहे, काम केलेलं आहे। तर बोला साहेब। हां बोला। मला वाटलं तब्येत खराब आहे, पोरांनी म्हणलं मुगळे साहेबांची तब्येत खराब आहे त्यामुळे। जसं संपूर्ण भारताच्या राजकारणामध्ये अडवाणी साहेबांचं नाव येतो, आपल्या वाजपेयी साहेबांचं नाव येतो, तसंच तोगराळे गावातील व आमच्या पूर्ण क्षेत्रातील राजनीतीमध्ये नाव म्हणजे आमच्या मुगळे साहेबांचं येते। 84 वर्षाचे तरुण या ठिकाणी जे आजारी असताना सुद्धा सलाईन लावून सुद्धा बीजेपीचं जे कट्टर समर्थन या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहेत। तर मुगळे साहेब काय म्हणायचं तुम्हाला बीजेपीच्या पूर्ण या धोरणाबद्दल, इलेक्शन बद्दल? अनेक योजना आहेत, हां अनेक योजना राबवल्या। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमची सोलापूर वरदायिनी नावाची जे काय धरण बांधवत उजनी, त्याचं नाव सोलापूर वरदायिनी होतं। 1964 सालामध्ये ते धरणाचं काम झालं। त्या वेळेपासून आम्ही पाण्यापासून वंचित होतो, आतापर्यंत वंचित होतो। महायुतीच्या सरकारमधनं आणि सचिन कल्याण दादाच्या प्रयत्नानं आमच्या घरला, शेताला, गावाला, तळ्याला पाणी आलं। बरोबर। ह्याच्याबद्दल शेतकऱ्याच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होऊन आम्ही प्रयत्न न करता, आम्ही कुणाला प्रेस न करता शेतकऱ्यांनी सचिन दादाला मतदान केले
त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्याचा आभारी आहे. त्याप्रमाणे महिलांसाठी बोलायचं म्हणजे त्या ज्या का उच्च माध्यमिक शिक्षणाच्या मुली आहेत त्यांना मोफत शिक्षण द्यायचं सरकारनं ठरवलं. त्याबद्दल बी एक आनंदाचं वातावरण आहे. लाडकी बहीण ह्याबद्दल बी जे का महिला मंडळ आहेत ते देखील आनंद आहेत. आणि 7 वर्षापासून जे काय रेशन फुकट खाते अशा अनेक योजनाचं जे काय योजना आहेत आम्ही न सांगता मतदार जागृत झालं, मतदार सुज्ञ, मतदार हुशार आहेत. त्या सगळ्या कामाच्या हिशोबानं इथं बहुतेक आम्हाला साथ मिळाली, सहकार्य गावकरी केले, अशा प्रकारचं मतदान झालं. आणि सचिनदादा ह्याच्या पुढेही त्या तालुक्यासाठी अक्कलकोट विधानसभेसाठी काय तर पुन्हा चांगली सुविधा देतील, सुजळण सुफलण करतील. एक सचिनदादाच्या शब्दावर, सचिनदादाच्या स्वभावावर आम्ही विश्वास ठेवून BJPचं काम केलं. आणि सगळ्या ग्रामस्थांनी, मतदारांनी आम्हाला संपूर्ण तन मन धन मनापासून सहकार्य केलं. परत एकदा मी गावकऱ्याचं मतदाराचं आभार मानतो आणि माझी विनंती. धन्यवाद मुगळे साहेब. एवढी तब्येत खराब असल्यावर सुद्धा खूप सुंदररित्या त्यांनी या ठिकाणी पूर्ण गावाच्या वतीने एक सुंदर असं मेसेज स्वतः सचिनदादा कल्याण शेट्टीसाठी या ठिकाणी सोडलेलं आहे. तर आम्ही पूर्ण प्रयत्न करू दादांपर्यंत पोहोचवायचं. धन्यवाद साहेब. तर आता आपण तोगराळी गावातील विद्यमान वकील साहेबांसोबत बोलणार आहोत. तर वकील साहेब ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत तोगराळी गावातील. तर तोगराळी गावामध्ये जेव्हापासून तुमची सत्ता आलेली आहे तुमच्या पॅनलची, तेव्हापासून तुम्ही काय काय काम केलं आहे तोगराळी गावासाठी? आता बघायला गेलं तर ज्या वेळेला 2023 साली ज्या वेळेला आमची सत्ता आली जानेवारी महिन्यापासून, तेव्हापासून आम्ही विद्यमान जे मागच्या वेळेला आमदार होते सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नातून खूप काही योजना असतील, PWDची निधी असेल, 15-25ची निधी असेल, आणि जे काय जनसुविधेतनं जे असेल, काय समाज कल्याणकडनं जे निधी असेल त्या समाज कल्याणच्या निधीचा दादांच्या मार्फत भरपूर आमच्या गावाला काय म्हणते त्याला सहकार्य झालेलं आहे. या जे दादांनी आमच्यासाठी, आमच्या गावासाठी जे जे केले त्यांच्या कामाला बघून आम्ही पूर्ण गावकरी मंडळींनी, आमचे सरपंच असू दे, आमचं पूर्ण पॅनल असू दे, आम्ही पूर्ण प्रयत्नानं दादांसाठी यावेळेला काम केलेलं आहे. पूर्ण त्यांच्या म्हणजे काम करण्याची जी शैली आहे त्यांची, काय त्या शैलीला भारावून काय बाबा याच्या पुढं पण जे आता आमच्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न होता सगळ्यात मोठा जो आमच्या ह्याच्यामध्ये, मग मुळात आमच्या गावालाच पाणी नव्हतं. काय आम्ही वन फिरत काय म्हणतो सायकलीवर, मी जेव्हा लहान होतो 10वी 11वी 12वीला होतो, आम्ही सायकल रोज दिवसभर पाणी भरत होतो. सकाळी उठलं सायकल घ्यायचं की रोज पळायचं, सकाळी उठलं सायकल घ्यायचं रोज पळायचं. काय म्हणते त्याला जल जीवन मिशनचं काय घर घर नल, काय हर घर जल, काय या त्यांच्या योजनेतून काय आमच्या गावाला आज पाणी मुबलक आहे. मग याची आम्ही जाणीव ठेवून काय बाबा सचिनदादा कल्याण शेट्टीला आम्ही मतदान केलेलं आहे. आणि याच्या पुढं पण दादा ज्या ज्या वेळेला आम्हाला मदत मागतील त्या त्या वेळेला आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू. आणि आम्हाला दादांकडून एवढीच अपेक्षा आहे की बाबा आज आम्ही दादांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे की बाबा याच्याच माध्यमातून त्यांनी तालुक्यावर रोजगार आमच्या गावाचा असू दे, गावाच्या बाहेरचा असू दे, आम्हाला आमच्या भागामध्ये MIDC मंजूर करावी दादांनी. आणि MIDC मंजूर करून जे काही आमच्या तरुण वर्गाच्या हाताला काम नाही त्यांना त्यांच्या ह्याच्यासाठी काम करावं दादांनी. आता 5 वर्ष आम्ही दादांना तालुक्यामध्ये निधी आणण्यासाठी दिला. आता दादांना बाबा आमच्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम करण्यासाठी पुढच्या 5 वर्ष आम्ही देत आहोत. काय दादांनी याकडं परिपूर्णपणे लक्ष द्यावं एवढंच बोलू. धन्यवाद साहेब. खूपच सुंदररित्या तुम्ही या ठिकाणी बोललात. तर हे पण आम्ही सचिनदादापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर चला पुढं आता कुंभारीला पण जायचं आहे आम्हाला. चला.